इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण 8वे भूगोल स्वरूप व व्याप्ती स्वाध्याय. प्रश्न पहिला, अचूक गट ओळखा. यामध्ये एक आहे अ. भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जैवभूगोल, ऐतिहासिक भूगोल. ब. नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, जीआयएस, जीपीएस. क. पर्यटन, संवर्धन, वनसंवर्धन, वन्यप्राणी संवर्धन, संस्कृती संवर्धन. ड. राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल ब. नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, जीआयएस, जीपीएस हा गट आहे अचूक. प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. 1. मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडीत आहे. उत्तर, मानवी भूगोलात मानवाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्रियांचा सखोल अभ्यास केला जातो. मानवाचे वर्तन, परंपरा व सामाजिक रचना समजण्यासाठी समाजशास्त्राशी संबंध येतो. उत्पादन, व्यापार, उद्योग, संसाधनांचा वापर यांचा अभ्यास करताना अर्थशास्त्राची मदत घ्यावी लागते. शासन व्यवस्था, सीमा, निवडणुका, राजकीय संघटना यांचा अभ्यास राज्यशास्त्राशी संबंधित आहे. भूतकाळातील घटना, संस्कृती व वस्तींचा विकास समजण्यासाठी इतिहासाचा उपयोग होतो. लोकसंख्या वाढ, स्थलांतर, घनता यांचा अभ्यास लोकसंख्याशास्त्राशी निगडीत आहे. नकाशे तयार करणे, आकडेवारी विश्लेषण यासाठी गणित व संख्याशास्त्र आवश्यक असते. त्यामुळे विविध शास्त्रांच्या संकल्पना व पद्धतींचा उपयोग मानवी भूगोलात केला जातो. म्हणून मानवी भूगोलाचे स्वरूप बहुविषयक झाले आहे. 2. भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. उत्तर, पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटक सतत बदलत असतात. हवामानातील बदल, पर्जन्यमानातील फरक, तापमानातील चढ उतार हे सतत घडतात. लोकसंख्येची वाढ, स्थलांतर, शहरीकरण यामुळे मानवी घटक बदलतात. उद्योग, शेती, वाहतूक, तंत्रज्ञान यामध्ये काळानुसार प्रगती होत राहते. भूरूपेही अपरदन, निक्षेपण, ज्वालामुखी क्रिया इत्यादीमुळे बदलतात. भूगोलात स्थळ आणि काळ या दोन्ही घटकांचा विचार केला जातो. दीर्घकाळ निरीक्षण करून हवामान, लोकसंख्या इत्यादीचे निष्कर्ष काढले जातात. त्यामुळे भूगोल हा स्थिर नसून सतत बदलणारा व प्रगत होत जाणारा विषय आहे. म्हणून भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. 3. भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे. उत्तर, भूगोलात अनेक ठिकाणी परस्पर विरोधी किंवा भिन्न दृष्टिकोन आढळतात. निसर्गवादावर नुसार निसर्ग मानवावर प्रभाव टाकतो व त्याचे जीवन नियंत्रित करतो. संभाव्यवादानुसार मानव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निसर्गावर नियंत्रण मिळवू शकतो. प्रदेशाचा संपूर्ण अभ्यास व घटकनिहाय अभ्यास असे 2 दृष्टिकोन आहेत. काही तज्ज्ञ भौतिक घटकावर भर देतात तर काही मानवी घटकांवर भर देतात. या 2 भिन्न विचारसरणीमुळे भूगोलात द्वंद्व निर्माण होते. या विरोधाभासी विचारांना भूगोलातील द्वंद्ववाद असे म्हणतात. त्यामुळे भूगोल विषयात एकाच विषयावर विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. म्हणून भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखांमधील संबंध. उत्तर, प्राकृतिक भूगोलात पृथ्वीच्या नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो. भूरूपशास्त्र हे भूशास्त्राशी संबंधित असून पर्वत, पठारे, मैदाने यांचा अभ्यास करते. हवामानशास्त्र हे वातावरणशास्त्राशी संबंधित असून हवामान, वारे, पर्जन्य यांचा अभ्यास करते. जलशास्त्र व सागरशास्त्र यामध्ये नद्या, महासागर, सागरी प्रवाह यांचा अभ्यास होतो. मृदाशास्त्र मध्ये मृदेचे प्रकार व गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. जीवशास्त्राशी संबंधित घटकांमध्ये वनस्पती, प्राणी, परिसंस्था यांचा समावेश होतो. या सर्व शाखा परस्परांशी जोडलेल्या असून एकमेकांवर प्रभाव टाकतात. त्यामुळे प्राकृतिक भूगोल हा विविध ज्ञान शाखांचा समन्वय साधणारा विषय आहे. 2. भूगोलाच्या शाखा. उत्तर, भूगोलाचे मुख्य 2 प्रकार आहेत.
प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलात भूरूप, हवामान, जलस्रोत, मृदा, सजीव यांचा अभ्यास होतो. मानवी भूगोलात मानव, त्याचे पर्यावरणाशी संबंध व विविध क्रिया यांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोलाच्या उपशाखांमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, लोकसंख्या भूगोल यांचा समावेश होतो. तसेच नकाशाशास्त्र, GIS, सांख्यिकीय भूगोल अशा तांत्रिक शाखाही विकसित झाल्या आहेत. विविध शाखांमुळे भूगोलाचा अभ्यास अधिक व्यापक व सखोल झाला आहे. 3. भूगोलातील आधुनिक कल. उत्तर: आधुनिक काळात भूगोलात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. उपग्रह प्रतिमा, रिमोट सेन्सिंग व GIS चा उपयोग माहिती संकलनासाठी केला जातो. संगणक व कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण केले जाते. सांख्यिकीय पद्धती व डेटा विश्लेषणाला महत्त्व वाढले आहे. पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास, हवामान बदल यांसारख्या विषयांवर भर दिला जातो. भूगोल अधिक प्रायोगिक व कृतिशील बनला आहे. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास आधुनिक व तंत्रज्ञानाधारित झाला आहे. 4. भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. उत्तर: निरीक्षण कौशल्य. भौगोलिक घटकांचे बारकाईने निरीक्षण करणे, नकाशा काढणे व वाचन कौशल्य, नकाशे तयार करणे व समजणे, माहिती संकलन कौशल्य, सर्वेक्षण, उपग्रह प्रतिमा, छायाचित्रे यांद्वारे माहिती गोळा करणे, माहितीचे विश्लेषण कौशल्य, सांख्यिकीय पद्धती वापरून डेटा समजावून घेणे, आलेख व नकाशाद्वारे सादरीकरण कौशल्य, भूसर्वेक्षण व आधुनिक उपकरणांचा वापर करण्याचे कौशल्य, अहवाल लेखन व निष्कर्ष मांडण्याचे कौशल्य. या सर्व कौशल्यामुळे भूगोलाचा अभ्यास शास्त्रशुद्ध व प्रभावी होतो. प्रश्न 4, सविस्तर उत्तरे लिहा. 1. दैनंदिन जीवन जगताना आपल्याला भूगोलाचा कसा उपयोग होतो ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: भूगोल हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला अत्यंत उपयुक्त विषय आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटक, त्यांचे वितरण आणि परस्पर संबंध समजून घेतल्यामुळे आपण जीवन अधिक सुकर, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने जगू शकतो. हवामान व वातावरण. हवामान अंदाजावरून कपडे, शेती, प्रवास व दैनंदिन कामांचे नियोजन करता येते. शेती व अन्न उत्पादन. मृदा, पर्जन्य, तापमान यानुसार पिकांची निवड, उदाहरणार्थ पावसाळ्यात भात, कोरड्या भागात ज्वारी केली जाते. प्रवास व वाहतूक. नकाशे, GPS, मोबाईल ॲप्सद्वारे योग्य व कमी वेळेत पोहोचणारा मार्ग निवडता येतो. आपत्ती व्यवस्थापन. पूर, दुष्काळ, भूकंप, चक्रीवादळ यांची माहिती मिळाल्याने पूर्वतयारी करता येते. पाणी व्यवस्थापन. पाण्याचे स्रोत, पर्जन्यमान यानुसार जलसंधारण व पाणी वापराचे नियोजन करता येते. संसाधनांचा योग्य वापर. खनिजे, जंगल, जमीन यांचा शाश्वत वापर करता येतो. उद्योग व व्यापार. कच्चा माल, बाजारपेठ, वाहतूक सुविधा यानुसार उद्योगांची स्थापना केली जाते. पर्यटन व विरंगुळा. विविध पर्यटन स्थळांची माहिती व नियोजन भूगोलामुळे शक्य होते. आरोग्य व जीवनशैली. हवामान व पर्यावरणाचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने जीवनशैली ठरवता येते. पर्यावरण संरक्षण. प्रदूषण, हवामान बदल, वृक्षतोड याविषयी जागरूकता निर्माण होते. नागरी नियोजन. शहरातील रस्ते, वसाहती, सार्वजनिक सुविधा यांचे नियोजन भूगोलावर आधारित असते. तंत्रज्ञानाचा वापर. GIS, उपग्रह प्रतिमा, हवामान ॲप्स यांचा दैनंदिन जीवनात उपयोग होतो. अशा प्रकारे भूगोलामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात निर्णय घेणे सुलभ होते. त्यामुळे दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित, शाश्वत व प्रभावी बनते. 2. भूगोलाचा इतर विषयाशी असलेला संबंध स्पष्ट करा. उत्तर: भूगोल हा बहुविषयक विषय असून त्याचा नैसर्गिक व सामाजिक शास्त्रांशी घनिष्ठ संबंध आहे. विविध विषयांच्या सहाय्याने भूगोलाचा अभ्यास अधिक व्यापक व सखोल बनतो. भूशास्त्राशी संबंध. खडक, खनिजे, भूरूपांची निर्मिती व बदल यांचा अभ्यास भूशास्त्राशी संबंधित आहे. वातावरणशास्त्राशी संबंध. तापमान, दाब,
वारे, पर्जन्य व हवामानाचा अभ्यास वातावरणशास्त्राशी निगडीत आहे. जलशास्त्राशी संबंध. नद्या, महासागर, जलचक्र, सागरी प्रवाह यांचा अभ्यास जलशास्त्राशी संबंधित आहे. जीवशास्त्राशी संबंध. वनस्पती, प्राणी, परिसंस्था, अन्नसाखळी यांचा अभ्यास जीवशास्त्राशी जोडलेला आहे. अर्थशास्त्राशी संबंध. उत्पादन, संसाधने, उद्योग, व्यापार, GDP यांचा अभ्यास आर्थिक भूगोलात होतो. समाजशास्त्राशी संबंध. वस्ती, संस्कृती, सामाजिक रचना, जीवनशैली यांचा अभ्यास समाजशास्त्राशी संबंधित आहे. राज्यशास्त्राशी संबंध. सीमा, राष्ट्र, शासनव्यवस्था, निवडणुका यांचा अभ्यास राजकीय भूगोलात होतो. इतिहासाशी संबंध. भूतकाळातील घटना, वसाहतींचा विकास, संस्कृती यांचा वर्तमान भूगोलावर प्रभाव असतो. लोकसंख्याशास्त्र. लोकसंख्या वाढ, घनता, स्थलांतर यांचा अभ्यास भूगोलाशी निगडीत आहे. गणित व संख्याशास्त्र. नकाशे, आलेख, सरासरी, सहसंबंध, प्रतिगमन यासाठी गणित आवश्यक आहे. तंत्रज्ञान व संगणक. GIS, रिमोट सेन्सिंग, उपग्रह तंत्रज्ञान यामुळे माहिती संकलन व विश्लेषण सुलभ झाले आहे. पर्यावरणशास्त्राशी संबंध. पर्यावरण संतुलन, शाश्वत विकास, प्रदूषण नियंत्रण यांचा अभ्यास भूगोलात केला जातो. अशा प्रकारे भूगोलाचा विविध विषयांशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे तो एक व्यापक, समन्वय साधणारा व उपयुक्त विषय बनला आहे. 3. भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. भूगोल म्हणजे पृथ्वी व तिच्याशी संबंधित घटकांचा अभ्यास होय. पृथ्वीवरील विविधता, बदल व घटकांचा परस्पर संबंध समजून घेणे हे भूगोलाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पृथ्वीचा अभ्यास. पृथ्वीवरील भूरूपे, जलस्रोत, हवामान, सजीव यांचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक व मानवी घटक. भूगोलात प्राकृतिक व मानवी अशा 2 घटकांचा समावेश होतो. वितरण व प्रारूप. विविध घटकांचे स्थानिक वितरण व त्यांचे नमुने अभ्यासले जातात. कार्यकारणभाव. एखादी घटना का घडते यामागील कारणांचा शोध घेतला जातो. स्थळ व काळ. भूगोलात कुठे आणि केव्हा या प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. गतिशील स्वरूप. पृथ्वीवरील घटक सतत बदलत असल्याने भूगोल गतिशील आहे. द्वैतवादी स्वरूप. निसर्गवाद व संभाव्यवाद यासारखे विरोधी दृष्टिकोन आढळतात. प्रायोगिक व शास्त्रशुद्ध. निरीक्षण, सर्वेक्षण, डेटा विश्लेषण यावर आधारित अभ्यास केला जातो. बहुविषयक स्वरूप. इतर शास्त्रांशी संबंध असल्याने भूगोल व्यापक झाला आहे. अशा प्रकारे भूगोल हा पृथ्वी, मानव व त्यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारा गतिशील, द्वैतवादी व बहुआयामी विषय आहे. त्यामुळे त्याचे स्वरूप अत्यंत व्यापक व महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न 5वा. फरक स्पष्ट करा. 1. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलात पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो, तर मानवी भूगोलामध्ये मानव व त्याच्या क्रियांचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक भूगोलात भूरूपे, हवामान, नद्या, महासागर, मृदा, सजीव यांचा समावेश होतो, तर मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या, वस्ती, शेती, उद्योग, व्यापार यांचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोलामध्ये शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण यांचा अभ्यास केला जातो, तर मानवी भूगोलामध्ये मानवाचा पर्यावरणाशी असलेला संबंध अभ्यासला जातो. प्राकृतिक भूगोलात भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जलशास्त्र या शाखा यामध्ये येतात, तर मानवी भूगोलामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, भूगोल या शाखा यामध्ये येतात. प्राकृतिक भूगोलामध्ये नैसर्गिक प्रक्रिया व त्यांचे परिणाम यावर भर दिला जातो, तर मानवी भूगोलामध्ये मानवी क्रिया व त्यांचे परिणाम यावर भर दिला जातो. प्राकृतिक भूगोलात मानवाचा सहभाग कमी किंवा अप्रत्यक्ष असतो. उदाहरणार्थ पर्वतांची निर्मिती, पर्जन्य, नदी प्रवाह. तर मानवी भूगोलामध्ये मानव हा केंद्रबिंदू असतो. उदाहरणार्थ शहरे, उद्योग, शेती पद्धती. 2. निसर्गवाद आणि संभाव्यवाद. निसर्गवाद. निसर्ग हा
मानवापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते, तर संभयवादामध्ये मानव निसर्गावर नियंत्रण मिळवू शकतो असे मानले जाते. निसर्गवाद मानवाचे जीवन निसर्गावर अवलंबून असते, तर संभयवादामध्ये मानव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्निसर्गाचा उपयोग करतो. निसर्गवादात निसर्ग मानवाच्या क्रियेवर नियंत्रण ठेवतो, तर संभयवादात निसर्ग मर्यादा घालतो पण निर्णय मानव घेतो. निसर्गवादामध्ये नैसर्गिक घटकांना अधिक महत्त्व दिले जाते, तर संभयवादामध्ये मानवी बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानाला महत्त्व दिले जाते. निसर्गवादात मानवाची भूमिका मर्यादित मानली जाते, तर संभयवादात मानव सक्रिय व सक्षम मानला जातो. निसर्गवादामध्ये त्याचे उदाहरण आहेत: हवामानानुसार शेती व जीवनशैली ठरते, तर संभयवादाचे उदाहरण आहे वाळवंटात सिंचन करून शेती करणे. प्रश्न 6, सुबक आकृत्या काढा. 1. भूगोलाचा अन्य विषयांशी संबंध. उत्तर याप्रमाणे आकृती असेल. 2. भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. याची आकृती याप्रमाणे काढू शकता.